नागपूरमधील एका बिअर बारमध्ये 3 अधिकारी शासकीय फायली घेऊन बसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। मनीषनगरमधील एका बारमध्ये हे अधिकारी दारूचे घोट घेत फायली पडताळत होते। या व्हिडिओमध्ये काही फायलींवर अधिकाऱ्याने स्वाक्षरी केल्याचं दिसतंय। या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणातील हायब्रिड एन्युटी अंतर्गत निर्माण झालेला अमरावती शिराळा ते चांदूर बाजार या दरम्यान रस्ता अवघ्या 2 वर्षातच उखडला आहे। तब्बल 200 कोटींच्या निधीतून साकारलेल्या या डांबरीकरणाच्या रस्त्यावर हल्ली जागोजागी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी तो दबला आहे। त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर खरेच साकारण्यात आला का असा सवाल उपस्थित होतो। परिणामी मुख्य अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। गोंदिया येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबंद कारवाईत एका संशयित तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत। हा तरुण गोंदिया येथून बालाघाटकडे अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई 27 जुलैला करण्यात आली। एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। सदर प्रकरणी सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याच दरम्यान एकनाथ खडसे यांनी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची भेट घेतली। एकनाथ खडसे यांनी वकील असीम सरोदे यांची भेट घेऊन खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झालेला आहे। यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय मिळाला असून त्यांचा यामध्ये मोठा पराभव दिसून येतोय। तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या सहकार पॅनलने 11 जागांवर विजय मिळवला आहे। 21 पैकी 6 जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबला असून उद्या न्यायालय काय निर्णय देते त्यानंतर त्याचा निकाल समोर येईल। मात्र महायुतीच्या सहकार पॅनलला 11 जागांवर विजय मिळवल्यानं त्यांची बँकेवर सत्ता बसेल हे आता निश्चित झालं आहे। आपण 2017 साली बघितलंय, उद्धवजी आपल्यासोबत सत्तेत होते, रोज आपल्याला शिव्या द्यायचे, ते आपल्याला करायचे नाहीत। महायुती होणार नाही तिथे आपल्याला समन्वय ठेवून मैत्रीपूर्ण लढत करायची आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला। ते सोमवारी वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्ते महामंत्र मेळाव्यात बोलत होते। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवर सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असल्यानं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यांनी सरकारचा एक GR ट्विट करत ही माहिती दिली। सय्यारा हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे। सिनेमातील कलाकारांच्या लुकची देखील तेवढी चर्चा रंगत आहे। सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवरील कमाई चित्रपटाची ओळख ठरवत असते। मोहित सुरी दिग्दर्शक यांनी टार्गेट ऑडियन्स लक्ष ठेवून दिग्दर्शित केलेल्या सय्यारा सिनेमानं आता मोठी कमाई केली आहे। अवघ्या 10 दिवसात सय्यारा या सिनेमानं भारतात 248.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे। सय्यारा सिनेमामुळे शाहरुख खानचा डंकी 227 कोटी आणि अजय देवगणचा सिंघम अगेन 247.86 कोटी हे मोठ्या स्टार पॉवर असलेले चित्रपट आता मागे पडताना दिसत आहेत। अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने पुण्यातील भीमाशंकर मंदिरात जात महादेवाला अभिषेक घातला। श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व लक्षात घेता अनेक भाविक या महिन्यात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात। तिथे दूध, पाणी, बेलपत्र आणि विविध पवित्र सामग्रीसह भगवान शंकरावर रुद्राभिषेक करत स्वतःच्या आणि चाहत्यांच्या जीवनात शांतता आणि समृद्धी यावी अशी प्रार्थना करतात। यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी दिसून आली। भाग्यश्री मोटे यावेळी पारंपरिक लुकमध्ये पाहायला मिळाली। संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला समर्पित असं बिग हिट मीडियाचं नवं पिवळी साडी हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे। बिग हिट मीडियानं आजवर रसिक प्रेक्षकांना मिलियन व्ह्यूज असलेली गाणी दिली आहेत। गुलाबी साडी, लैला मजनू, दोस्ती यारी, ब्राईट, तुझी नवरी या रोमॅन्टिक गाण्यांनंतर आता पिवळी साडी हे गाणं साऱ्यांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालंय।